अजित पवार आज राजकोट किल्ल्यावर पाहणी करणार आहेत। कोसळलेल्या पुतळ्याची माहिती घेऊन अजित पवार आढावा घेणार आहेत। संजय राऊत सुद्धा आज राजकोट किल्ल्यावर जाणार आहेत। राजकोट किल्ल्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। मनोज लेले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। मनोज, अजित पवार केव्हा पोहोचतील आणि संजय राऊत यांची या किल्ल्यावर ते केव्हा पोहोचणार आहेत, वेळ काय? नक्कीच या ठिकाणी आज राजकोट किल्ल्यावरती राजकीय नेत्यांची वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। थोड्याच वेळात म्हणजे 15-20 मिनिटांमध्ये या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार राजकोट किल्ल्यावरती येणार आहेत। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याच्या ठिकाणची ते पाहणी करणार आहेत आणि आढावा देखील घेणार आहेत। त्यामुळे राजकोट किल्ल्यावरती या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तर 10:30च्या सुमारास उद्धव ठाकरे गटाचे नेते, शिवसेनेचे नेते संजय राऊत देखील या ठिकाणी या राजकोट किल्ल्याची पाहणी करायला येणार आहेत। आणि ज्या पद्धतीनं ठाकरे आणि राणे या ठिकाणी या राजकोट किल्ल्यावरती भिडलेले होते, ती घटना पुन्हा घडू नये यासाठी पोलिसांनी आता चोख बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळतो आहे। राजकोट किल्ल्याच्या याच ठिकाणी 2 पोलिसांच्या तुकड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत। वरिष्ठ दर्जाचे अधिकारी आणि राज्य राखीव दलाचे पोलीस अशा या टीममध्ये समावेश आहे। आणि थोड्याच वेळात या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी दाखल होणार आहेत। त्यामुळं अजित पवार पाहणी दरम्यान नेमकं पत्रकारांशी काय संवाद साधतात आणि इथल्या प्रशासनाला नेमक्या काय सूचना देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद मनोज, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तर आता काही वेळातच अजित पवार जे आहेत ते राजकोट किल्ल्यावर पोहोचतील आणि संपूर्ण आढावा त्यांच्याकडून घेतला जाईल। तर सकाळी 10-10:30च्या सुमारास संजय राऊत सुद्धा या परिसरामध्ये पोहोचणार आहेत। आणि जो राडा झालेला होता ठाकरे गट आणि राणे